नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आता आम्ही तिघजण पाणीपुरी खायला जाणार आहे, तर चला पाहूया। मुलांचा हट्ट होता की पाणीपुरी चार मम्मा म्हणून, तर चला मी आता पाणीपुरी खायला जाणार आहे। तर इथं आम्ही तिघजण आवरून निघालो होतो, तर इथं मुलांचं मी गपचूपच शूट घेतलं कारण त्यांना पुढे चला म्हणून। आणि इथं अनुरूपच्या चेहऱ्यावर इतकी खुशी झाली होती कारण त्याला खूप दिवसाची इच्छा होती की पाणीपुरी भेळ खायचं म्हणून। पण काय असतं, सारखं सारखं पण देणं चांगलं नसतं, पण कधी तर असं महिन्यातून एखाद्या वेळेस मुलांना बाहेरचं पण आवडतं म्हणून चारावं लागतं। आणि मुलं जर असं बाहेरचं थोडंसं म्हणजे खाल्ले तरी पण त्यांचा मूड पण फ्रेश होतं। आणि प्रत्येक वेळेस तीच घरामध्ये आपल्या भाजी चपाती पोळी भात असंच राहतं, त्यासाठी ना थोडंसं चेंज म्हणून मुलांना चारावं वाटतं मला। तर मी तर चारते माझ्या मुलांना, असं त्यांनी म्हणलं का त्यावेळेस घेऊन जाते आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू घेऊन देते। कारण मुलांना ना इतकं पण असं प्रेशरमध्ये ठेवायचं नसतं मला तर वाटतं, कारण मुलांना इतकं प्रेशरमध्ये आत्तापासूनच ठेवल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती तयार होते आणि मुलं थोडे अपसेट राहतात। कारण मुलांनी आपल्यासोबत असं लहानपणापासून जर फ्रीली वागलं तर ते मोठ्यापणी पण आपल्यासोबत त्यांच्या प्रत्येक गोष्टी शेअर करतात। म्हणून मी तर इतकं असं आमच्याकडे तर प्रेशर नाही मुलांवर, कारण त्यांनी म्हणाल तसं आम्ही त्यांना म्हणजे खाणं झालं, कुठली काही वस्तू लागलं तर मी ते आणून देते। पण इतकं पण नाही, अति ओव्हर इतकं नाही, म्हणजे जे मर्यादित आहे तेच। एवढं पण नाही की त्यांनी जे बोट लावल ती वस्तू मी आणून देते, असं नाही। पण थोडंसं रिलॅक्स म्हणून, चेंज म्हणून त्यांच्या जीवनामध्ये पण, म्हणून त्यांना मी हे असं बाहेर थोडंसं घेऊन जाणं, फिरायला घेऊन जाणं, हे असं चालू राहतं आमचं। त्यांना जरी वेळ नसला माझ्या मिस्टरांना तर मी हे सगळं म्हणजे यांचे लाड पुरवते। इतके लाड करत नाही पण करते। त्यानंतर इथं आम्ही भेळ पाणीपुरी मागवलं। तर इथं तुमच्या बाबतीत पण असं होतंय का, भेळ संपली नाही तोपर्यंत ते पाणीपुरीवाले भैया पाणीपुरी पण आणून ठेवतात आणि इथं आमच्या वेळेस प्रत्येक वेळेस असं होतं, आमची भेळ संपली नाही तोपर्यंत ते भैया पाणीपुरी आणून ठेवतात आणि ते पाणीपुरी नंतर अशी पगळून काय म्हणतात त्याला, भिजून जाते, मग ते खाताना पकडता पण येत नाही। अशा प्रकारे प्रत्येक वेळेस माझ्यासोबत तर घडतं। तर तुमच्यासोबत असं घडतंय का, मला हे नक्की कमेंट्स करून सांगा। हे बघा, इथं नंतर मी एक घास खाऊन बघितला, एक पाणीपुरी खाऊन बघितली, कारण त्याचा घास होतच नाही, कारण ते पूर्णच पाणीपुरी खाऊन घ्यावी लागते। तसंच बघा इथं खाल्ले तर पूर्ण पाणीपुरी पकडून, आणि इतकी काही चांगली नव्हती। आणि ह्या माझ्या मुलीच्या फ्रेंड्स होत्या, कारण ह्यांची पण म्हणजे शाळा एकदा सुटलेली होती, पण माझी मुलगी घरी येऊन चेंज करून मग आम्ही तिथे गेलो होतो। पण त्या मुलींचं घर लांब होतं म्हणून ते जाता जाता पाणीपुरी खाण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी पण इथं भेळ पाणीपुरी खाल्ली, त्यांच्या नाही माझ्या मुलीच्या गप्पा पण चालू होत्या। त्यानंतर बघा इथं हिला इतकं तिखट लागतं ना, तिनं कसलंच गोड पाणी घेत नाही, पूर्ण तिखट पाणी घेते। पण त्या भैयांना आम्ही सांगितलं होतं की हिच्यासाठी पूर्ण म्हणजे तिखट पाणीपुरी बनवा, तरी पण त्यांनी थोडंसं याच्यामध्ये गोड पाणी टाकलं होतं। मग तिनं नंतर ते तिखट पाणी टाकून ते खायला सुरू करत होती। आणि त्यानंतर मग इथं आम्ही ते रगडापुरी का शेवपुरी मागवलं होतं आम्ही, आणि मग रगडापुरी पण मागवली। असं आम्ही मुलांना म्हणजे जे आवडेल ते मी खाऊ घातलं आणि मी पण खाल्ले त्यांच्यासोबत। इथं मुलीच्या अंगावर थोडंसं पाणी सांडल्यानंतर तिनं पुसून घेत होती, कारण तिथं ना इतकं अशी चवदार पाणीपुरी भेटलीच नाही। आणि झालं असं होतं की आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी, आम्ही आणि गेलो होतो एका ठिकाणी। तर इथं बघा इथली पाणीपुरी आम्हाला आवडतच नाही, पण आता नाविलाजानं आम्ही गेलो होतो आणि तिथून वापस कशाला यायचं म्हणून ह्या ठिकाणी आम्ही खाल्लो होतो। तर तुम्हाला मी पुढे दाखवते आम्हाला कुठं पाणीपुरी खायला जायचं होतं ते, तर व्हिडिओच्या समोर आहे। आणि हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, आणि व्हिडिओ कसा वाटला होता हे पण मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जावा। आणि मग आम्ही इथून निघालो होतो, तर समोर इथं भाजीपाला घ्यायचा होता आम्हाला थोडासा, कारण मुलांना डब्यासाठी पण मला सुक्या भाज्या कराव्या लागतात, त्यासाठी घ्यावं लागते सुकी भाजी बनवण्यासाठी पालेभाज्या। म्हणून इथं संध्याकाळच्या टायमिंगला भाज्या येतात, त्या भाज्या पण घ्यावं म्हणून आले होते। तर हे बघा इथं जायचं होतं आम्हाला खरं तर पाणीपुरी खायला, पण इथलं बंदच होतं। कसं काय बंद होतं काय तेवढं माहिती नाही, पण इथं एक नंबर अशी पाणीपुरी भेटते आणि भेळ पण तेवढीच छान भेटते। मग त्यानंतर इथं मला भाज्या पण घ्यायच्या होत्या, त्यासाठी इथं मी गेले आणि इथं खूप साऱ्या फ्रेश अशा भाज्या होत्या।
आणि मग त्यानंतर इथं मी पालक, शेपू, मेथी, टोमॅटो अशा भरपूर घेतले भाज्या, कारण ना निवडून घ्यायची सवय प्रत्येक बायकांना असते, तसंच मला पण आहे. मी भाज्या निवडून घेतले आणि मग इथं भरपूर गर्दी होती म्हणून थोडेसे पैसे द्यायला वेळ लागला मला आणि घेतले. आणि ना मी बोलताना जर चुकत असेल तर ना प्लीज सगळ्यांनी समजून घ्या, कारण मी नवीन असल्यामुळे तरी पण मी प्रयत्न करतच असते माझं किती म्हणजे चांगलं बोलणं येईल म्हणून आणि वाक्य बरोबर येतील म्हणून. पण मला थोडंसं बोलताना अडकतं, कारण मी नवीन असल्यामुळं मला थोडंसं अडकून बोलणं येतं. पण तुम्ही सगळे समजून घ्या की मी नवीन असल्यामुळं अडकळते बोलताना. आणि एवढं का म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढं कंटिन्यू असं व्हॉइस ओव्हर करून बोलायला ना खूप म्हणजे खूप मेहनत लागते. हे प्रत्येक यूट्यूबरला माहिती असतं त्यांना, कारण ना इथं वाटतंय आपल्याला की हे चुकलं ते चुकलं, पण ज्यांना खरंच आहे हे, ज्यांनी म्हणजे त्या प्रत्येक फील्डमध्ये जातं त्यावेळेसच त्यांना समजतं की खरंच इथं भरपूर अशी मेहनत आहे म्हणून. तर बघा इथं मुलांना थोडंसं ना खरेदी करायची होती, म्हणजे स्टेशनरी दुकान होतं, मग इथं अनुरूपला बॅट घ्यायची होती मुलाला, त्यासाठी इथं गेलो होतो. पण बॅटची ना रेट जशी होती तशी क्वालिटी बॅटची अजिबात नव्हती, मला आवडली नाही क्वालिटी बॅटची. आणि मग याला तर घ्यायचीच होती, कारण याला एवढं समजत नाही मुलांना. कसं आहे, आवडलं का मुलं घ्यायचं म्हणतात, म्हणून मी तर काही घेऊन दिली नाही याला, कारण मला रेट सारखी तर बॅट अजिबात वाटली नाही, म्हणून मी तिथं बॅट घेतली नाही. म्हणलं जाऊ दे नंतर पाहूत आपण म्हणून घरी निघून आलो. तर इथं जाताना बघा हे सूर्य मावळताना इतकं छान दिसत होता आणि मी खूप दिवसानं सूर्य मावळताना बघितला होता म्हणून मी इथं शूट केलं थोडंसं. आणि मग हे बघा त्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो होतो. तर ह्या बहीण भावाच्या गप्पा त्या बॅटविषयीच चालू होत्या की दीदी ती अशी बॅट होती तशी होती म्हणून. तो त्याच्या बहिणीला सांगत होता, म्हणजे दीदीला सांगत होता. आणि तर मुलीजवळ एक मी बॅग दिली होते, कारण मी ना पाणीपुरी खायच्या निमित्तानं गेल्यानं तेवढं काय म्हणजे दुसरी बॅग वगैरे काही घेऊन गेले नव्हते, पर्स घेऊन गेले होते, म्हणून मी हातामध्येच घेऊन आले. आणि इथं बघा हे दोघं माझ्या पुढे आले होते. बघा आता मी घरी आले आणि मुलांना जे खायचं होतं ते मी त्यांना चारलं, कारण भरपूर दिवसाची त्यांची इच्छा होती बाहेर खायचं म्हणून, कारण घरातलं पण खाऊन मुलं बोर होतात. त्यासाठी मी त्यांना आज घेऊन गेले होते आणि खाऊ घातलं. त्यांना जे पाहिजे होतं ते मी दिलं. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.